कोकणकरांसाठी शिमगा म्हणजे जीव की प्राण आणि त्यासाठी प्रत्येक चाकरमानी सुट्ट्या काढून आणि हातातली सगळी कामं सोडून गावामध्ये येतात. कारण कोकणात आपण देवाच्या नाही तर देव आपल्या भेटीला घरोघरी येतो. शिमगा गावाकडच्या गोड आठवणी घेऊन येतो. पारंपरिक गाण्यावर सनाई ढोलकीच्या तालावर ठिका धरायला लावणारा कोकणी नृत्य, समुद्र किनाऱ्यावरून हौलूबाईला खांद्यावरून नाचत नाचत गावात घेऊन येणं, पेटत्या होमामध्ये आपला राग जाळून टाकायचा आणि एक नवीन भरारी घ्यायची. पेटत्या होमाभोवती फोक फोक फोगाटो करत मोठ्या उत्साहात हाक मारायची. काही जण धमाल करण्यासाठी सोंगही घेतात. होडीला मानपण देण्यासाठी वाजत गाजत समुद्रात जायचं. म्हणून तर म्हणतात, ओढ म्हणजे काय जीव लावल्याशिवाय कळणार नाही, ओढ म्हणजे काय जीव लावल्याशिवाय कळणार नाही आणि शिमगा म्हणजे काय कोकणात आल्याशिवाय कळणार नाही. नमस्कार मित्रो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, मी आज आलोय गावी आणि कोकणकर त्याच्या आयुष्यातील शिमगोत्सव आणि गणेशोत्सव कधीच मिस करत नाही. आणि आज आपण आलोय कोकणामध्ये खास शिमगोत्सवासाठी. आणि आज आहे होळी आणि होळीसाठी आम्ही आलो होतो पाडले बीचवर. पाडले बीचवर म्हणजे पाडलेच्या बीचच्या बाजूलाच असलेली जी नारळांची आणि सुपारींची जी झाडं आहेत त्यामधून सुपारीचं झाड तोडून आम्ही होळी म्हणून घेऊन जातो. आणि खूप भन्नाट असा व्लॉग होणार आहे हा. आणि मी आज आलोय माझ्या आयुष्यातील फर्स्ट टाइम मी बाईक राईड करत आलोय, ते सुद्धा 204 किलोमीटर एवढं अंतर पार करून आलोय. म्हणजे माझ्यासोबत आज आई होती, आम्ही दोघं जण आलो. खूप छान असा भन्नाट असा प्रवास झाला आणि एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला मला की बाईक राईड करताना सुद्धा खूप धमाल होते. सो नक्कीच खूप छान वाटतंय. आणि मी आता आता माझ्या पाठीच आता होळी वगैरे आणून उभी केली आहे, तर तुम्हाला दाखवतो होळी कशी तोडतात. तर उत्तमर कोळीवाड्यातील हा ब्लॉग कसा होणार आहे त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. सो मी आता जातोय. माझे मित्र वगैरे आहेत, भावंड वगैरे आहेत, ते आता गेले जरा चाय नाश्ता करण्यासाठी. आपण पण जाऊयात आणि एन्जॉय करूयात यार. आता मी पोचलो माडांच्या आणि सुपारींच्या बागांमध्ये होळी तोडण्यासाठी. आमची होळी ही सुपारीच्या झाडाची असते. तिथे गेल्यावर तिचा मानपान केला जातो, गाराणं घातलं जातं, त्यानंतरच सुपारीच्या झाडाला तोडलं जातं आणि तीच आमची होळी नाचत गाजत आमच्या गावी घेऊन येतो. देवी माते की जय, माते की जय, भगवान की जय, देवी माते जय. सण. आणि त्यासाठी मी आलोय कोळी पोशाखामध्ये, कारण हा कोळीवाड्यातील सर्वात मोठा क्षण आहे. आणि तुम्हाला दाखवतो कोळीवाड्यातील हा सणाला कशी धमाल करतात. चला या माझ्यासोबत. हे बघा,
फोन केला गलत बात आहे भाई. मी नाचायला घालू माझ्या हे नाही यांना असं बोललो संध्याकाळी पार्टी देईन मी मला, पण नाही आम्हाला नाही नाचायचं. चला तर मित्रांनो आपली होळी चालली आहे आता. या पलीकडून हे बघा, म्हणजे पाडल्यामधून आपण चाललो होतो उटंबरला, आणि हे उटंबरची खाडी आहे. आता पाणी ओटलंय, त्यामुळे आपण या पलीकडून त्या पलीकडे जाऊ शकतो. ही बघा आमची होळी तन्मय, आशिक आणि नामदेव काका या तिघांनी घेतली आहे. सो नाईस, भारी वाटतं. आणि तिकडे केळीन चालली आपली, आणि हा सूर्यास्त. वा, अरे बोल दे माते की जय जय. आई तू पाव गो मला, तू गो पाव गो मला, हे तुझ्या कृपेश आम्ही नाच करीला. आले लागलं ढुले. आमची परिस्थिती बघा, परिस्थिती. त्यामुळे मी बुटा घालत होतो. आणि बाकीचे होते ते तिकडनं गेले पुलावर. उटंबरचा सण काय पाण्यातून न्यायचं आहे होली का, होली पण आड्यातून उटंबरला. मग मध्ये जी खाडी आहे त्या खाडीमध्ये जे पाणी जे वाढल्याच्या नंतर तरी पण लोक उटंबरचा सण म्हणून होली नेऊ शकतात आणि नेलात. आणि ढोलका सुद्धा जे काय बांधण करून काय असं वरती पकडून लोक नेत आहेत, तरी त्या लोकांची जे काय कपडे वगैरे भिजले तरी होलीसाठी लोक कष्टी नाही आहेत, त्या आनंदामध्ये आहेत उटंबर गावची लोक. आई उटबलकर माते की. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी किती भरलेलं असू दे पण होळीच्या टायमाला पाणी ओढतं आणि पाण्यामधूनच होळी आपल्या गावी जाते. सर अशी आमची परंपरा आहे आणि ती अजूनही तशीच्या तशीच आहे आणि खूप धमाल होते, मजा येते आणि आमची संस्कृती अजून पुढे जाणार आहे, अशीच जपणार आहोत. आणि येणारी पिढीसुद्धा म्हणजे आम्हीच आहोत ती सुद्धा पुढे नेणार आहोत. तशी परंपरा आपली आहे, तशीच परंपरा अजून पुढे जशी चांगल्या प्रकारे वाढवता येईल तसं प्रयत्न करू. सो मी पाहिलं असेल की आपण पलीकडून इथे म्हणजे आपल्या गावी या खाडीच्या मधून
आपण प्रवास केला, होळी घेऊन आलो. अतिशय सुंदर तो नजारा होता, दृश्य होतं आणि आपली ती संस्कृती अजूनही तशीच आहे. सो खूप छान असा एक्सपिरियन्स होता आणि मी जवळजवळ 2 वर्षाने आलो पुन्हा गावामध्ये. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे होळीला आपल्या मेन जागेवर नेण्याची. कारण आता पलीकडून आपण जी होळी आणली इथं ठेवलेली, आता ती इथे पण मांडपान होईल आणि इथून उचलून परत वाजत गाजत नाचत आपण नेणार आहोत होळीजवळ. स्थानापन्न करू, तिथे होळीची पूजा करू आणि त्यानंतर जी धमाल होणार आहे ना, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. उत्तंबर कोळीवाड्यातील एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे होळीचा खड्डा. हा खड्डा फक्त 15 ते 18 सेंटीमीटर इतका आहे आणि या खड्ड्यात भली मोठी उंच सुपारीच्या झाडाची होळी उभी केली जाते, तीही विदाऊट सपोर्ट. त्यांच्या पाठीवर सादर उभी अशी असा तुला अजात अजास मानले शब्दास काढले भगवान करीन माते माते तर मित्रांनो, होळी वगैरे लावून झाली आहे आणि आता वाजलेत 8:15 आणि आता होळीची पूजा चालू आहे.
उत्तंबर कोळीवाड्यातील प्रत्येक व्यक्ती या सणाचा आनंद घेतो आणि उत्तंबर कोळीवाड्यातील स्त्रियाही होळीमध्ये रंग भरून हा सण रंगतदार बनवत होते. सुप्रभात मित्रांनो, आज आहे धुळीवंदन आणि काही वेळापूर्वीच आपण आता केळीन जाळी आणि आता वेळ आले होळीची. तो होळीला आता शिवतायत, म्हणजे त्याच्यावरती पेंडा टाकतील, त्याच्यावरती मग लाकडं वगैरे रचतील, त्याला शिवणे बोलतात कोळी संस्कृतीमध्ये. म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या जे चालत आले त्याला होळी शिवणे म्हणतात. सो आता ते चालू आहे
आणि ते झाल्यानंतर मग आग लागणार आणि त्यासोबत होप होप फोगाटा करत होळीच्या होती नाचणार आणि ती धमाल होणार व्हिडिओच्या सोबत. वार वडिलांपासून ते आता म्हणजे हे होळी लावण्याचा संभव आला आहे. म्हणजे टायमिंगमध्ये होळी लावतो आणि आता ते होळी शिवतात, त्याच्यानंतर आपण आग लावणार. अच्छा. आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे असलं हे आता? हे आता म्हणजे आपण आहे ना आग लावण्यासाठी होळी सजवतो आम्ही आता. हा आणि त्याच्या म्हणजे 3 लेअर मध्ये रचलेले आहेत हा ना. हा अच्छा. हे त्याच्यानंतर आहे ना सर्व आहे ना गावातले लोक येणार आणि कार्यकर्ते सर्व आजूबाजूचे लोक येणार आणि सर्व वाटली नाचणार. त्याच्यानंतर मग आग लावणार. तर मित्रांनो या 3 लेअर मध्ये रचलेले आहेत. म्हणजे पहिल्या लेअर मध्ये लाकडं छोटी छोटी, त्यानंतर गवत म्हणजे पेंडा नंतर मग ही हलकुंड म्हणजे मोठी लाकडं त्याला हलकुंड म्हणतात. तर अशी ही रचली गेलेली आहे रचनाने. हे बघा म्हणजे अजून लाकडं मांडतील. हे बघा ही आपली हवलाय बाय आणि खूप उंच असते दरवर्षी. यावर्षी देखील उंच आहे. स्वातंत्र्य संग्रामात वीरात मराठी
रात्रभर नाचून झाल्यावर आता वेळ आली होती होळीला आग देण्याची. परंतु होळीला आग देण्यापूर्वी एक गाराणं म्हटलं जातं की होळी देवी माता चुकीमाकी झाल्यास क्षमा कर आणि सर्वांना सांभाळून घे.